आता तुम्ही म्हणाल की बापरे, एवढा फराळ हिने कधी बनवला, व्हिडिओमध्ये दाखवते. पण बघा, हा फराळातलं मी एकही गोष्ट काही बनवली नाहीये, सर्व रेडीमेड विकत आणलंय. खरं तर मला फराळातलं सगळं काही जमतं, पण मागच्या वर्षी बनवलं आणि आजारी पडली. त्यामुळे अहोंनी स्पष्ट सांगितलं की यावर्षी काहीच बनवायचं नाही. मग काय, आज बेत होता मिरच्यांच्या भाजीचा, आणि तोही आयता सासूबाईच्या हातचा. गावाला आल्या आल्या मला खोकला चालू झाला. मग काय, पटकन काढा केला आणि पिऊन घेतला. स्वयंपाक रेडी असल्यामुळे मग मस्त यांनी भाकर चुरली, मी लिंबू पिळलं आणि जेवून घेतलं. पार्थने मग मस्त 2 दिवे पेंटिंग केले. त्यानंतर आज होती धनत्रयोदशी, त्यामुळे आम्ही ज्वेलरकडे गेलो. सोनं तर काही खरेदी करू शकत नाही, कारण आज सोन्याचा भाव 1,28,000 होता. मात्र 7 चांदीची चेन आम्ही घेतली. 7चं मग इकडे पियानो वाजवणं चालू होतं. मग आमच्याकडे गौरव आणि मयुरी आले होते. त्यांनी छान जेवण केलं आणि ते निघाले त्यांच्या गावी धरणगावाला. भरपूर सारे फटाके फोडून झाल्यानंतर 7ला भूक लागली आणि मग त्याच्यासाठी आम्ही पाणीपुरी आणली. मग संध्याकाळच्या वेळेस लाइटिंग, कंदील आणि सगळीकडे झगमगाट झाली. सर्वांना माझ्याकडून धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. बाय. असा होता आजचा दिवस.